दिवस आहे, अंतिम दिवस आहे, वेळ फार महत्वाची आहे, त्यामुळे आपण जास्त वेळ खर्च करू नका। दाफेदार बॉईज ससूनगरच्या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये दाखल झाला होता। एक चेंडू एक धावाची आवश्यकता असताना पराभूत झाला होता, परंतु त्यांचा ज्युनियर संघ होता, चांगली कामगिरी या संघाने केली। आज सिनियर संघ मैदानावरती आहे, नक्कीच चांगला गेम पाहायला मिळेल या संघाच्या माध्यमातून। तर दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील या मीरा भाईंदर परिसरातील नामवंत समालोचक संकेत दादा पाटील। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। जास्त वेळ दौडू नका, सामन्याला सुरुवात करा। आपण सामना पाहतोय दाफेदार बॉईज विरुद्ध आरके मोरवा या दोन संघांमध्ये लढत पाहतोय। टॉस जिंकलाय दाफेदार बॉईजनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आरके मोरवा या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलाय। 5 षटकांचा सामना, पहिलं षटक पॉवर प्लेचा असेल, लक्षात ठेवायचं आहे। एक चांगला सामना पाहायला मिळेल। तर नक्कीच कायना स्पोर्ट्सच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी आपण बॅट पाहतोय। कायना स्पोर्ट्स त्यांच्याकडे खूप चांगले बॅट मिळत असतात। मामू जान यांच्या माध्यमातून बॅट आहे आणि त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून। तर कोणाला बॅट हवी असेल तर आपण AR स्पोर्ट्सच्या बॅट आपल्या ग्राउंडवर अवेलेबल आहेत, तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता। रियाज भाईला बॅट हवी असेल तर, कोणाला नवीन बॅट घ्यायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता। सामन्याला होती सुरुवात। तर पंच आम्हाला अधिकृत इशारा करते सामन्याला होते सुरुवात आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राकेश हा गोलंदाज आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला मिथुन आणि नॉन स्ट्राइक एंडला जयदेवला पाहतोय। तर नक्कीच गोलंदाज राकेश षटक क्रमांक पहिला, राईट आर्म ओव्हर द विकेट ना मिथुन साठी। पहिलाच बॉल, चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू आहे, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता आणि चांगल्या पद्धतीनं या ओव्हरची सुरुवात करतोय गोलंदाज राकेश, प्रभावित करतोय। चांगल्या लेंथ वरती चेंडू होता, खोलवर टप्प्याचा होता, बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय मिथुननं, कारण पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे अशा प्रकारे फटके खेळण्याचा प्रयत्न करावाच लागेल मिथुनला देखील। राकेश पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट ना मिथुन साठी।
यावेळी समोरच्या दिशेने चांगला फटका आहे, शतरक्षक आहेत लॉंग ऑनला, परंतु चेंडू अडवू शकत नाहीये. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, चांगला स्ट्रोक आपण पाहते मिथुनच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या दिशेने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता डिका स्पोर्ट्स वर अफलातून फटका होता, वेगामध्ये चेंडू होता, भन्नाट वेगानं हा चेंडू गेलाय. आणि इथे जर पाहिलं तर मोठा फटका, अजून एक दुसरा फटका मोठा येतोय. फलंदाज मिथुनच्या बॅट मधून सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक, सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार मिथुनच्या बॅटमधून येतोय. अगोदर पाहिला तर लॉंग ऑनच्या दिशेने खेळले, तदनंतर मिड विकेटला चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फलंदाज मिथुन अफलातून बॅटिंग करतोय. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर अगदी चेंडूच्या रेषेमध्ये आले आणि चांगला स्ट्रोक क्रिएट केला. इथे देखील चांगली बॅटिंग करतोय, कारण पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला अशाच प्रकारे चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगली बॅटिंग करण्यासाठी मिथुन ओळखला जातो, आक्रमक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आर.के. मोरवासाठी भरपूर काही योगदान या खेळाडूने दिलंय. आज घरच्या मैदानावरती खेळतोय आणि घरच्या मैदानावरती खेळताना अगदी त्याला चांगला खेळ करावा लागेल. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत या मॅच मध्ये. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर. राकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट अप ओव्हर द विकेट ना वेगवान गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात हल्ला चढवलाय या षटकामध्ये. राकेशचा हा चेंडू मिथुनने उडवलाय, चेंडू हवेत आहे, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक धमाका मिथुनच्या बॅट मधून, षटकार. काय जबरदस्त फटका, अफलातून लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय मिथुनच्या बॅट मधून, सीमारेषा पार, षटकार. चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत या षटकामध्ये 2 चौकार आणि तदनंतर मोठा फटका देखील पाहतोय 6 धावांसाठी. या 6 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावर. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल, कारण दाफेदार बॉईज हा संघ देखील महत्वाचा संघ आहे. या संघामध्ये आपण मुन्ना याला पाहतोय, अमीर दाफेदारला पाहतोय, एक महत्वाचे खेळाडू आहेत ज्यांनी व्यावसायिक क्रिकेट देखील गाजवलाय. असे फलंदाज आहेत या संघासमोर आणि त्यांच्या विरोधात अगदी चांगला टोटल उभारावा लागेल आर.के. मोरवाला. यावेळी स्लोअर वन, लॅक ऑफ डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले, चंद पेस आणि इथे जर पाहिलं ना तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं, ज्या गतीसाठी मिथुन खेळले होते ती गती प्राप्त झाली नाही आणि ते डॉट चेंडू येतोय. प्रत्येक डॉट चेंडू महत्वाचा आहे, कारण पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना संधी असते आणि ते अगदी पाहिलं तर फलंदाजाची एकाग्रता भंग करण्यासाठी शतरक्षक देखील जवळ ठेवला होता. इथे समोरच्या दिशेने शतरक्षक नाहीये आणि बॉल जातोय अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदन देत असताना. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. तर नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता स्टँड अँड डिलिव्हर, कमालीचा फटका मिथुनच्या बॅट मधून, अफलातून फटका, अगदी स्टँड अँड डिलिव्हर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कमालीचा फटका, अफलातून बॅटचा फ्लोप, हा हाय बॅकलिपचा वापर केला समोरच्या दिशेने, कमालीचा फटका खेळला मिथुन.
अगदी वाऱ्याच्या वार्तालाप करणारा, संवाद साधणारा हा षटकार आला मिथुनच्या बॅटमधून। या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 20 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि चांगली सुरुवात आर.के. मोरवा या टीमनं या मॅच मध्ये केली आहे। षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती यश जाधव, स्ट्रायकिंग एंडला जयदेव। यावेळेस पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालेला नाहीये। इथे धावबाद करण्याची संधी होती परंतु चेंडू अडवू शकले नव्हते आणि इथे एकच धाव मिळाली फलंदाजाला। स्ट्राईक रोटेट केली आहे जयदेवनं। जयदेव सेन्सिबल क्रिकेट खेळतो, त्याला ठाऊक आहे एका बाजूला मिथून आक्रमक झालाय, त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे आणि तेच कार्य केलंय जयदेवनं। सेन्सिबल क्रिकेट खेळतोय कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही, तर नक्की स्ट्राईक रोटेट करा आणि तेच कार्य जयदेव खूप चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये करतोय। या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावर। यश जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती। यश जाधवचा हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय। यस, इट इज अ वाईट बॉल। ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, पडल्यानंतर खूप जास्त वळण प्राप्त झालं या चेंडूला आणि पंचांचा योग्य तो निर्णय पाहायला मिळतोय। पंचांच्या भूमिकेमध्ये अशोक राऊत सरांना पाहतोय, एक जबरदस्त अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नवघर गावाचं क्रिकेट देखील या खेळाडूनं गाजवलंय, या अवलियाने गाजवलाय, तेच पंचांच्या भूमिकेमध्ये। गोलंदाज यश जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना मिथुनचा आडी आडव्या बॅट ना, वाह वाह वाह, व्हॉट अ शॉट, अफलातून फटका मिथुनच्या बॅट मधून येतोय। जबरदस्त फटका पाहायला मिळतोय मिथुनच्या बॅट मधून, कमालीची बॅटिंग करतोय, अफलातून बॅटिंग मिथुन या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळतंय। अनेक वेळा असं म्हटलं जातं ना थांबला सूर्य ना थांबला धारा, या धुंद वादळाला कोठला किनारा, आणि या वादळाला किनारा नाहीये, ही मीरा भाईंदरची वादळी आहेत। मैदानामध्ये आक्रमण करणारच, मैदानामध्ये विनाश करणारच आणि तो विनाश सुरू आहे। अफलातून बॅटिंग करतोय मिथुन या मॅच मध्ये। यावेळेस देखील वाचण्याचा प्रयत्न करतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, दबाव जाणवते गोलंदाजावरती, वाईट बॉल। इथे जर तुम्हाला वाचायचं असेल ना तर तुम्हाला आक्रमण करावंच लागेल आणि आक्रमण हाच बचावाचा तंत्र आहे आणि तो तंत्राचा मंत्राचा वापर इथे गोलंदाजाला करावा लागेल। 29 धावा फलकावरती। गोलंदाज पुन्हा एकदा यश जाधव, यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेत, उंची जास्त, लांबी पायचे, लांबी देखील जास्त, बॉल सीमा रेषा पार, मिथुनच्या बॅट मधून हा धमाका। थँक्यू थँक्यू। काय जबरदस्त फटका, अफलातून फटका, विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका। ज्या पद्धतीनं हॅरिस रॉबच्या विरोधात विराट कोहलीने जो फटका खेळला होता ना, त्या फटक्याची आठवण करून दिली। अफलातून फटका अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून आलाय। मिथुन पाटील आज अक्षरशः बरसतोय। मिथुन म्हात्रे कमालीची बॅटिंग करतोय। मिथुन नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतोय आणि या वादळाच्या बॅट मधून मोठे फटके सातत्याने पाहायला मिळतात। यश जाधव, ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू, 3 फ्लॅचित, उत्तरच नव्हतं, पिंग पॉइंट यॉर्कर, मिथुन बॅक टू द पेव्हिलियन। ऍक्शन रिप्ले डीका स्पोर्ट्स वर आपण पाहतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, पिंग पॉइंट यॉर्कर, कमालीचा चेंडू आहे यश जाधवचा। यश जाधव यासाठी जाणला जातो, इथे पाहिला तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि मिथुनकडे उत्तरच नव्हतं। हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला। मिथुन निराश झाला कारण चांगली बॅटिंग करत होता मिथुन मात्रे, परंतु आज मिथुन क्रीडा रसिकांची मने जिंकलेत। या खेळाडूसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे, अफलातून बॅटिंग केली, अक्षरशः तो बरसला कारण मैदानाच्या चहू बाजूनं त्यांनी मात्र फटके खेळलेत। 9 चेंडू मध्ये 34 धावांची वादली खेळी, मिथुन म्हात्रेच्या बॅट मधून तब्बल 4 चौकार, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी मिथुन म्हात्रे खेळतोय फक्त आपल्या गावासाठी। तब्बल 9 चेंडू मध्ये 34 धावा या खेळाडूच्या बॅट मधून,
4 षटकार तब्बल त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. न्यू बॅटर अजून एक मोठा खेळाडू मिस्टर उमेश वाघ. अगदी व्यावसायिक क्रिकेट खेळताना या खेळाडूला आपण खूपदा पाहिलाय, मोठमोठ्या संघामध्ये खेळताना पाहिलाय. एक गोलंदाज म्हणून त्याची फार मोठी ओळख आहे, परंतु फलंदाज म्हणून देखील तो तितकाच मोठा आहे. आणि आज तो मैदानावरती दाखल झालाय आपल्या घरच्या मैदानावरती. बॉलिंग ट्रॅक वरती यश जाधव, समोर असेल उमेश वाघ. उमेशसाठी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. लेग स्टंपला चेंडू मिस केलाय पंच सांगतायत आणि इथे चेंडू बॅटला ब्रश झाला होता, त्यामुळे पंचाने अपील फेटाळली आहे. पहिला चेंडू कमालीचा होता फेस करत असताना. अगदी उमेश वाघ फक्त चेंडूला ढकललाय ऑन साइडला आणि इथे एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. मागील 2 चेंडूचा जर विचार केला तर यश जाधवनं चांगलं कमालीचं कमबॅक केलाय. यश जाधव देखील मोठं नाव आहे. यश जाधव क्रिकेट देखील फार मोठं आहे, कारण मोठमोठ्या संघामध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय यश जाधव. परंतु समोर देखील उमेश वाघला आपण पाहिलं. एका बाजूला जयदेवला पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यश जाधव, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना जयदेव साठी. यावेळी चांगला बॅकफूट पंच कव्हर मध्ये खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू अडवलाय आणि ते एकच धाव मिळते. उमेश तयार नाही आहे धाव घेण्यासाठी, त्याला ठाऊक आहे कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, त्यामुळे एकच धाव घेतली जाईल या चेंडूवर. आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आर.के. मोरवा या संघाने फलकावरती धावा उभारल्या त्या 1 बाद 37 धावा. 18.50 सरासरीनं आतापर्यंत धावसंख्या मेंटेन केली आहे. कमालीची बॅटिंग मिथुन म्हात्रेनं दाखवली. जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात मिळवून दिली, परंतु इथे मधल्या फळीमध्ये बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी करावी लागेल फलंदाजांना. तर क्रीडा रसिकांना आणि प्रेक्षकांना नम्रतेची विनंती करतोय आमच्या आयोजकांच्या माध्यमातून, ज्या गेटवर बाईक आणि कार आहेत ना सो प्लीज आपण बाजूला काढा, कारण आमचे मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे आपण बाईक आणि ज्या कार लावलेल्या आहेत थोड्याशा बाजूला करा, थोडासा रस्ता मोकळा करा. ही नम्रतेची विनंती आहे क्रीडा रसिकांना आणि प्रेक्षकांना आणि आमच्या खेळाडूंना देखील. आर.के. मोरवा या मैदानावर येताना मेन गेट आहे, तिथे काही कार्स काही बाईक मध्ये आहेत, त्या थोड्याशा बाजूला करा प्लीज. नम्रतेची विनंती आहे, कारण आमचे मान्यवर या ठिकाणी येत आहेत, त्यांना अडथळा निर्माण होतोय. सो प्लीज क्रीडा रसिक म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य करा, कारण अब्बास भाई यांची फार मोठी मेहनत आहे, त्यामुळे सो प्लीज तुम्ही आम्हाला सहकार्य करा. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेस पाहिला तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू होता, उत्तर नाही आहे जयदेवकडे. चांगला चेंडू गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सूचना करतोय क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना, मेन गेटवर ज्या बाईक आणि कार आहेत थोड्याशा बाजूला करा, कारण आमचे मान्यवर येत आहेत, त्यांसाठी रस्ता मोकळा असू द्या. दानिश जयदेव साठी चांगला फटका आहे, कव्हरला खेळले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तिथे दानिशच होता, परंतु चेंडूची फेकी खराब आणि इथे 2 धावा. तिसरी धाव घेतली जाईल का तर नाही. या चेंडूवरती 2च धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या आर.के. मोरवा या संघाने उभारली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. 39 धावा फलकावरती पाहायला मिळतोय. दानिश बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत 2 चेंडू या षटकामध्ये टाकले त्या गोलंदाजानं आणि 2 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकिंग एंडला जयदेव जो सलामीला आलाय, संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधाराला साजेसा खेळ त्याला करावा लागेल. एका बाजूला उमेश वाघला देखील आपण पाहतोय, अजून हरीश पाटील सारखा एक मोठा खेळाडू बाकी आहे, म्हणजेच काय चांगली बॅटिंग लाईन आहे टीम आर.के. मोरवा या टीम कडे. अगदी मैदानामध्ये पाहिलं तर आल्हाददायक असं वातावरण, गोड गुलाबी हवा, वेड लावी जीवा, ही क्रिकेटची हवा. सुंदर असे वातावरण आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते आणि क्रिकेटला अगदी पोषक असे वातावरण आपण पाहतोय. वेड तर प्रत्येकाला असतं, कोणाला प्रेमाचं तर कोणाला क्रिकेटचं. वेड लावी जीवा, ही क्रिकेटची हवा. अगदी सर्व क्रीडा रसिकांना क्रिकेटची हवा आहे या मैदानावरती. अगदी लांबून लांबून क्रीडा रसिक या स्पर्धेसाठी दाखल झालेत, कारण स्पर्धा देखील तितकीच मोठी आहे आणि स्पर्धा देखील पाहिलं ना तर युनायटेड वे प्ले युनायटेड वे स्टँड, सर्व धर्म समभाव, हे एकात्मतेची जोपासना करणारा ही स्पर्धा. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅक वरती दानिश, स्ट्रायकिंग एंडला जयदेव, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना दानिश सज्ज झाला. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे दानिशनं, प्रभावित केल्या, धावसंख्या रोखल्या, गोलंदाज तयार.
यावेळेस स्विंग अँड मिस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते फलंदाज जयदेव, आणि ते अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. दानिश सारखं षटक हवं होतं टीम दाफेदार बॉईजला. संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 39 रन्स ऑन बोर्ड. 39 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दानिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस कोलवटा चेंडू होता, चांगला ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह आहे मिड ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण, वॉड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड ऑफ क्षेत्रामध्ये, आणि इथे एकच धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावर. या षटकामध्ये दानिश प्रभावित करतोय, कारण आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 3 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. म्हणजेच काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दानिशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दानिश बॉलिंग ट्रॅक वर, उमेश वाघ स्ट्रायकिंग एंडला. एक महत्वाचा खेळाडू आहे आर के मोरवाचं क्रिकेट या खेळाडूनं खूप मोठं केलंय. तर आदरणीय सन्माननीय दिनेशजी परमार साहेब अर्थातच डिका भाई यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत करतोय. आणि डिका स्पोर्टचे ते सर्व आहेत आणि त्यांचे या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड या चषकामध्ये देखील आपलं आभार व्यक्त करतोय आणि धन्यवाद. डिका भाई खूप चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. क्लीन अँड नीट टेलिकास्ट मधला किंग असं नक्की म्हटलं जातं डिका स्पोर्ट्सला, आणि चांगलं प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून. इथे देखील एक धाव मिळते. स्ट्राइक रोटेट केली उमेश वाघनं. या षटकामध्ये दानिशनं प्रभावित केलाय. इम्प्रेसिव्ह कामगिरी दानिशची राहिली आहे या मॅच मध्ये. जयदेव साडी खोलवटा प्यारा चेंडू होता, चांगला ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला आणि इथे एकच धाव मिळाली. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा पाहायला मिळाल्या. व्हॉट अ बॉलिंग, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 37 धावा आणि या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला खीळ बसवली, कारण फक्त 5 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या. म्हणजेच काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. लेन चांगली मेंटेन केली, खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले गेले, फलंदाजाला रीड केलं, त्यांचा फुटवर्क जाणलं, युज अँड फुटवर्क अगदी तपासलं, आणि अगदी जर पाहिलं ना तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली या ओव्हर मध्ये दानिशच्या माध्यमातून. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आर के मोरवा या संघाने धाव फलकावरती धावा उभारल्यात त्या आतापर्यंत 1-42 धावा. तर नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजित युनायटेड वे प्ले युनायटेड वे स्टँड या ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आहे सर्व आयोजकांचं खूप चांगलं कार्य. अब्बास भाई या व्यक्तिमत्वाचा नक्कीच उल्लेख करावा लागेल, कारण कमालीची मेहनत ते घेत आहेत या स्पर्धेसाठी. आणि महत्वाचं म्हणजे फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4. कोण आलाय बॉलरचं नाव? अश्विन. अजून एक चांगला गोलंदाज अश्विनकडे देखील क्षमता आहे. या खेळाडूचं क्रिकेट मी पाहिलंय यंदाच्या हंगामामध्ये. चांगली गोलंदाजी तो करत असतो, मोठमोठ्या फलंदाजांना बाद करत असतो, परंतु या मॅच मध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण आर के मोरवा या संघाची धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 42 या आकड्यावरती. गोलंदाज अश्विन, बॉलिंग ट्रॅक वर, स्ट्रायकिंग एंडला जयदेव आहे. राऊंड विकेट न फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे जेल सुटलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती अश्विननं, परंतु क्षेत्ररक्षण खराब राहिलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय या दुपारच्या सत्रामध्ये. 2 बलाढ्य संघामध्ये, दोन्ही संघ मीरा भाईंदर परिसरातील बलाढ्य संघ आहेत आणि या 2 बलाढ्य संघामध्ये आपण लढत पाहतोय. एका बाजूला आहे आर के मोरवा आणि एका बाजूला दाफेदार बॉईज हा संघ. अश्विन राऊंड विकेटनं. जयदेव साडी, इथे मोठा फटका, वाह वाह वाह, लांब लचक षटकार जयदेवच्या.
स्पोर्ट्सवर आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता. अगदी जयदेव संघर्ष करत होता, लवकर लाईन पिक केली आणि संघर्षाचा शंख नाद करत असताना हा चेंडू उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, 6 धावांसाठी कमालीचा फटका जयदेवच्या बॅट मधून. आणि डिका स्पोर्ट्सचं देखील लाईव्ह प्रेक्षेपण कमालीचं पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले अगदी शेवटच्या पर्यंत चेंडूला फोकस केलाय, अगदी लँड होईपर्यंत कमालीचं कॅमेरा वर्क, चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळतंय. अश्विन पुन्हा एकदा जयदेवसाठी यावेळेस LBW पायचीच्या स्वरूपात परतावं लागेल जयदेवला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज जयदेव बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. न्यू बॅटर भावेश मैदानावरती येतोय. पायचीच्या स्वरूपात जयदेव बाद झालाय. चांगला फटका जयदेवच्या बॅटमधून आला होता, परंतु अश्विनने चांगला कमबॅक केला, त्याची विकेट मिळवली. न्यू बॅटर भावेश स्ट्रायकिंग एंड वरती. अश्विन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट नाव. इथे देखील चांगला चेंडू आहे आणि दुसरा फलंदाज देखील पायचीच्या स्वरूपात बाद होते. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त करतोय मिस्टर अश्विन. भावेश बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. तर नक्कीच ऍक्शन रिप्ले पाहू शकता. अश्विन राऊंड विकेट ना चांगली गोलंदाजी करतोय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना पायचीत केलाय. त्यावेळेस पाहिलं तर भावेश अगदी समोर आले होते आणि यावेळेस चेंडू पाहिला तर अगदी इम्पॅक्ट जर पाहिलं तर मिडल स्टंपला अगदी प्लम LB. गुड अंपायरिंग, वेल डिसिजन, खूप चांगलं अंपायरिंग पाहायला मिळतंय पंचांच्या माध्यमातून. अगदी प्लम LB. अशोक राऊत सर पंचांच्या भूमिकेमध्ये. न्यू बॅटर दीपेश मैदानावरती येतोय. अश्विन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट न चांगला कमबॅक करतो या षटकामध्ये. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. पिंक पॉइंट यॉर्कर, कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. पंच या ठिकाणी सहमत नाहीयेत. कमालीचा चेंडू आहे, अफलातून चेंडू आहे. मागील 3 चेंडूवरती जर पाहिलं ना तर दाफेदार बॉईज या संघाने कमबॅक केलाय. अफलातून कमबॅक पाहायला मिळाला. यानंतर होणारा सामना अम्मू 11 विरुद्ध JSR उतन. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. अम्मू 11 काश्मीरा विरुद्ध JSR उतन. आपण या टॉस करण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा अश्विन. राऊंड विकेट ना दीपेश साठी. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. शॉर्ट ले अगदी पाहिलं तर शॉर्ट लेगला, शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे वाईड बॉल. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 52 या आकड्यावरती. पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर टॉस करण्यासाठी यायचं आहे. अम्मू 11 काश्मीरा विरुद्ध JSR उतन. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. अश्विन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड ऑफ विकेट ना समोर असेल उमेश वाघ हा खेळाडू. राईट आर्म राऊंड विकेट ना. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कड आणि चेंडूचे डॉट. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी पाहिलं तर
10 धावा पाहायला मिळाल्या। सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 8 धावा, तदनंतर सलग 2 चेंडूवरती 2 विकेट अश्विनने मिळवल्या। भावेशला बाद केलं, तदनंतर जयदेवला देखील बाद केलं आणि चांगलं कमबॅक केलंय दाफेदार बॉईज या टीमनं, कारण इथे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आरके मोरवा या टीमने फलकावरती धावा उभारल्या, त्या तब्बल 52 धावा। स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम दाफेदार बॉईजला, परंतु या उलट या स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल टीम आरके मोरवाला, कारण मोठे फटके खेळणं गरजेचं आहे। कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 37 धावा, मागील 2 षटकामध्ये खूप कमी धावा आल्यात। मागील 2 षटकाचा जर आपण विचार केला फक्त 15 धावा आणि त्या अगोदरच्या 2 षटकामध्ये 37 धावा, म्हणजेच काय चांगलं कमबॅक दाफेदार बॉईज या टीमचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय युनायटेड वे प्ले, युनायटेड वे स्टँड ही ट्रॉफी फ्रेंड्स 11 मीराड या संघाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन अब्बास भाई, तदनंतर अजगर खान, आसिफ भाई, इम्तियाज भाई, चिरागजी दवे, श्रीकांतजी शेट्टी, फवाद भाई, आकिब भाई या सर्व आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर दानिश, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे। पंच दुनिया समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते। या एका धावेनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 53 या आकड्यावर। 53 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। या मॅच मध्ये पहिला चेंडू टाकत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर दानिशच्या माध्यमातून आपण पाहतोय। दानिश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेमध्ये नाहीये आणि ते धाबाची संधी, फलंदाज दीपेश बॅक टू द पॅव्हिलियन, अजून एक फलंदाज धाबाच्या स्वरूपात बाद होतोय। थँक्यू अम्मू 11 काश्मीरा आणि उत्तण या दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी। अम्मू 11 काश्मीरा आणि उत्तण या टॉस करण्यासाठी। दानिश उमेश वाघ साठी ते देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग द कापी चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब फेकी आणि ती तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, तर नाही, 2 धावा मिळतील। खराब क्षेत्ररक्षण झालं होतं अश्विनच्या माध्यमातून आणि ते 2 धावा मिळाल्या। या 2 धावेने संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली या 55 या आकड्यावरती। स्लॉगवरचं षटक सुरू आहे। दानिशने मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, 5 धावा खर्च केल्या। स्लॉगवरची गोलंदाजी देखील करण्यासाठी तोच आलाय, त्याच्यावरच विश्वास दाखवलाय कर्णधारानं, कारण चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो जाणलाच होतो आणि आजच्या दिवसामध्ये त्याची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे। दानिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्राइक एंडला उमेश वाघला आता मात्र आक्रमकतेने बॅटिंग करावी लागेल, विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये, कारण फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आतापर्यंत या षटकामध्ये। यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत, खोलवर टाकणारा चेंडू आणि इथे धावसंख्या झालेली आहे अब तक 56। काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते। आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडूचा फक्त खेळ बाकी आहे या मॅच मध्ये। स्ट्रायकिंग एंडला हरीश पाटील, मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो हरीश पाटील, परंतु या 3 चेंडूवरती त्याला मोठे फटके खेळावे लागतील, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल। दानिशचं चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये या मॅच मध्ये त्यांनी केली आहे, अगदी प्रभावित केलाय गोलंदाजी करत असताना। गोलंदाज तयार, हरेसाठी ते देखील टायमिंग व्यवस्थित होत नाही आहे, धावाची संधी आणि ते एकच धाव, वेग भन्नाट आहे आणि वेगाचा वापर करतोय दानिश, वेगवान गोलंदाजी, फलंदाजांना टायमिंग करून देत नाही आहे आणि ते एकच धाव मिळाली। या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57 या आकड्यावर। या षटकामध्ये देखील कमी धावा पाहायला मिळतात,
सिंगल घेतली जाते. मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीये फलंदाज दानिश. इथे मोठा फटका खेळावा लागेल, एक मोठा फटका. आणि या मॅच मध्ये कुठेतरी अजून चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. अमू 11 आणि उत्तन संघ आपण टॉस करण्यासाठी या. तर आदरणीय सन्माननीय व्हॅली यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. व्हॅली आपण या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या मॅचचा. आणि ते अजून एक डॉट चेंडू. वाह, व्हॉट अ बॉलिंग बाय दानिश. अफलातून गोलंदाजी करतोय, अगदी इम्प्रेस करतोय. या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलाय दाफेदार बॉईजला. असं वाटलं होतं की खूप मोठ्या धावसंख्या पाहायला मिळेल फलकावरती, परंतु दानिशनं कमबॅक केलाय. मागील 2 षटकामध्ये अगदी धावा थांबवल्यात, अगदी धावा रोखल्यात या गोलंदाजांना. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवलाय आणि ते धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते फलंदाज हरेश मात्र आपली विकेट्स गमावेल. आणि ते व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. थँक्यू. धाबाच्या स्वरूपात हरेश पाटील बाद होते. आपली विकेट तो अगदी गमावतोय, सॅक्रिफाईस करतोय. दानिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. उमेश वाघला एक मोठा फटका खेळावा लागेल, कारण उमेश संघर्ष करतोय. त्याला मोठा फटका खेळता येत नाहीये, कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय या ओव्हर मध्ये दानिश. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, फटका फसलाय. अजून एक विकेट प्राप्त केली आहे या गोलंदाजानं. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आर.के. मोरवा या संघाने फलकावरती धावा उभारल्या. त्या 59 धावा आणि 60 धावांचा वान या मॅच मध्ये ठेवलाय टीम दाफेदार बॉईज या संघाच्या विरोधात. तर टॉस करण्यासाठी या अमू 11 आणि उत्तन दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. आणि आदरणीय सन्माननीय व्हॅली यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. जे स्पोर्ट्सचे व्हॅली आपण पाहतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. जय श्रीराम उत्तन आणि एका बाजूला आपण पाहतोय अम्मू 11. या 2 संघांमध्ये लढत आपण पाहतोय आणि व्हॅली यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय जय श्रीराम उत्तन या संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय कळवायचा आहे उत्तन संघ. उत्तन संघाचा निर्णय काय आहे, क्षेत्ररक्षक स्वीकारलाय. तर नक्कीच पुढच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत अम्मू 11 काश्मीरा विरुद्ध जय श्रीराम उत्तन या टीमला. टॉस जिंकलाय उत्तन संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलाय आणि अम्मू 11 या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. आपण थोडासा ब्रेक घेऊया, जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
थँक्यू. सर्वांचं हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजित युनायटेड वे प्ले युनायटेड वे स्टँड ट्रॉफी 2024. आज या स्पर्धेतील शेवटचा दिवस, अंतिम दिवस आपण पाहतोय आणि दोन बलाढ्य संघामध्ये लढत पाहतोय. एका बाजूला दाफेदार बॉईज हा संघ पाहतोय आणि एका बाजूला आपण संघ पाहतोय टीम RK मोरवा. प्रथम फलंदाजी करत असताना RK मोरवा या संघाने फलकावरती 59 धावा उभारल्या आणि 60 धावांचा आव्हान टीम दाफेदार बॉईज या संघाच्या विरोधात ठेवला. साठ धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्रायकिंग एंड वरती आमिर दाफेदार आणि एका बाजूला अराफत या खेळाडूला आपण पाहतोय. चांगला सामना पाहायला मिळेल. आमिर दाफेदार टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे आणि एका बाजूला अराफतला आपण पाहतोय. एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल या दोन संघामध्ये. यानंतर होणारा सामना अम्मू 11 विरुद्ध जय श्रीराम उतन या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय जय श्रीराम उतन या टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि अम्मू 11 काशीमीरा या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं विशाल माची हा गोलंदाज झालाय आणि स्ट्रायकिंग एंडला आमिर दाफेदार. त्याच्या नावापुरती मीरा रोडचं क्रिकेट फिरतं असा हा खेळाडू आहे आमिर दाफेदार. अगदी वंडर बॉय ऑफ मीरा भाईंदर असं देखील या खेळाडूला म्हटलं जातं कारण एक चांगला खेळाडू आहे. व्यावसायिक संघामध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय. पंच अशोक राऊत सर आम्हाला अधिकृत इशारा करतील. सामन्याला होती सुरुवात आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. विशाल यावेळेस पहिलाच बॉल. वाह 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 काय टायमिंग आहे. भव्य स्वागत. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. तर नक्कीच NP स्पोर्टचे ऑनर आदरणीय सन्माननीय नितीनजी वारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. या क्रीडा स्पर्धेमध्ये NP गार्मेंट्सचे ऑनर आदरणीय सन्माननीय नितीनजी वारे यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व नितीनजी वारे यांना आपण पाहतोय कारण अगदी या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी-शर्ट मात्र स्पॉन्सर केले गेले आहेत आणि त्यांचं आगमन या व्यासपीठावरती. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. यावेळेस लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे चुकी करतोय. झेल सुटतोय. चांगला प्रयत्न होता परंतु झेल घेणं गरजेचं होतं कारण हा झेल होता आमिर दाफेदारचा आणि ही कॅच महत्वाची होती. वंडर बॉय ऑफ मीरा भाईंदर आमिर दाफेदार याचा झेल सोडलाय कारण हा कॅच फार महत्वाचा होता. अगदी खेळाडू देखील डोक्यावर हात ठेवतायत कारण आमिर दाफेदारला लवकर बाद केलं ना तर कुठेतरी दबाव निर्माण करता येईल या टीमवरती आणि ते कार्य विशालनं केलं होतं. फसवलं होतं आमिरला आणि ते झेल सुटलाय. इथे एक धाव मिळाली या चेंडूवरती. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. NP गार्मेंट्सचे सर्वे सर्वा आदरणीय सन्माननीय नितीनजी पांडुरंग वारे यांचं शुभागमन आणि त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण. चांगलं कमबॅक करतोय विशाल माची. या मैदानावर तो ते नेहमी खेळतोय तो आणि अगदी चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र या ओव्हर मध्ये विशाल माची पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड विकेटनं अहराबाद साठी स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर. सुधीर होता डीप मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण सुधीरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विशाल माची राऊंड विकेटनं. स्ट्रायकिंग एंडला आमिर दाफेदार. हो हो खोलवर टप्प्यात चेंडू आहे आणि इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटची आतली कड लागली आणि चेंडू मात्र शॉर्ट फाईन लागला गेलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर.
पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा आर.के. मोरवा या टीमची धावसंख्या होती 20 या आकड्यावरती आणि इथे दाफेदार बॉईज या संघाने फक्त 9 धावा केल्यात. म्हणजेच काय 11 धावा कुठेतरी कमी पाहायला मिळतात. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता. दाफेदार बॉईजला चांगली गोलंदाजी करावी लागेल आर.के. मोरवा या टीमला, कारण चांगली सुरुवात केली विशाल माचीनं. जरूर त्याच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतर त्याने चांगलं कमबॅक केलं. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती पार्थ आलाय. एक चांगला खेळाडू आहे, कारण मोरवा प्रीमियर लीग या गोलंदाजानं गाजवली होती, चांगली गोलंदाजी केली होती. तो पार्थ आज आपल्या संघासाठी खेळतोय आणि त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या मॅच मध्ये येणारे 24 चेंडू 51 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला आमिर दाफेदार आणि बॉलिंग ट्रॅक वरती पार्थ हा गोलंदाज आपण पाहतोय. पार्थ पाटील बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट न. आज संघामध्ये चेतन घरत नाहीये, चेतन राऊत एक मोठा खेळाडू आहे. आज आर.के. मोरवा या संघामध्ये दिसत नाहीये. चेतन राऊत एक मोठा खेळाडू आणि आज पार्थ पाटील षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी तयार झालाय. तर नक्की जय श्रीराम उत्तन संघाचे पुरस्कर्ते ऑनर बिपिन भाई यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करतोय. इथे झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु एफर्ट चांगला आहे, कमालीचे एफर्ट्स कौतुक करावं लागेल. मी तर म्हणेन आपल्या संघासाठी या शतरक्षकानं 3 धावा वाचवल्यात. चांगलं शतरक्षण. चेंडू अडवण्याचा जरूर प्रयत्न केला, झेल झाली नसती त्याला ठाऊक आहे. तदनंतर त्यांनी चेंडू अडवलाय, अगदी स्वतःला झोकून दिलं या चेंडूवरती आणि 3 धावा इथे भावेशने वाचवल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पार्थ पाटील. स्ट्रायकिंग एंडला आराफत राईट आर्म ओव्हर द विकेट ना पार्थ पाटील बॉलिंग ट्रॅक वर. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. खोलवर टप्प्याला चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वरून अगदी पुढे शतरक्षक भावेश आलाय. चेंडू अडवलाय भावेशनं आणि ते एकच धाव मिळते. या एका धावेनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी सुरुवातीच्या 2 चेंडूवरती पार्थ पाटीलनं दाखवली, अगदी इम्प्रेस केलं. आमिर दाफेदारच्या विरोधात देखील चांगला चेंडू टाकला. खोलवा टप्प्याची गोलंदाजी तो सातत्यानं करतोय या ओव्हरमध्ये. इथे देखील स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. चेंडू खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये. चांगला चेंडू आहे. वॉटर बॉलिंग टाळ्यांचा कडकडाट होतोय. पार्थला अगदी प्रोत्साहित केलं जात आहे, कारण घरच्या मैदानावरती खेळतोय. घरचे क्रीडा रसिक हा सामना पाहण्यासाठी मैदानावरती दाखल झालेत. काही प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून पाहतात आणि या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज पार्थ पाटील पुन्हा एकदा राऊंड विकेट ओव्हर द विकेट ना. फुटस बॉल. चेंडू हवेत आहे. शतरक्षक प्रयत्न करतील का, तर इथे झेल होणार नाहीये. चांगल्या पद्धतीनं बॅकअप केलाय भावेशनं आणि चेंडू अडवलाय. 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. भावेश चांगलं शतरक्षण करतोय. वाईट ऑफ लॉंग ऑनला सातत्याने चेंडू अडवतोय. बिझी शतरक्षक आहे आणि चांगलं शतरक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय या चेंडूवरती. सर्वांचं हार्दिक स्वागत. नुकतंच आगमन झालेलं आहे NP गारमेंट्सचे सर्वा आदरणीय सन्माननीय नितीनजी पांडुरंगजी वारे यांना आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी या स्पर्धेमध्ये टी-शर्ट मात्र पुरस्कृत केली गेली आहे. नक्कीच चेतनजी राऊत यांचं आगमन झालेलं आहे, परंतु आज ऍक्शन मध्ये नाही आहेत. आज आपल्या संघाला ते सपोर्ट करतील. थोडेसे दुखापतग्रस्त देखील आहेत आणि खूप मोठं नाव आहे या मोरवा गावचं क्रिकेट ज्याच्या भोवती फिरतं तो अर्थातच चेतन राऊत. आज संघामध्ये देख नाही आहे, परंतु आज बाहेरून संघाला सहकार्य करेल, कारण व्यावसायिक क्रिकेट खूप जास्त खेळलाय हा खेळाडू. खूप मोठं नाव आहे. अगदी जर पाहिलं ना तर या मीरा भाईंदरला मोठमोठ्या स्पर्धा ठेवण्याचं एक मोठं नाव आहे. क्रिकेटचा इतिहास आहे मीरा भाईंदर परिसराचा जर आपण विचार केला, कारण मोठमोठे खेळाडू याच परिसरातून अगदी महाराष्ट्रावर खेळले. आखाती देशामध्ये देखील जाऊन या मीरा भाईंदरच्या परिसरातील खेळाडूंना खूप चांगली कामगिरी केली. म्हणजेच काय, मीरा भाईंदर या परिसराला एक क्रिकेटचा मोठा इतिहास आहे आणि तीच मोठी स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. अब्बास भाई यांच्या माध्यमातून, अर्थातच फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय.
जास्त वेळ दौडू नका, आयोजक आम्हाला सातत्याने या ठिकाणी सूचना देत आहेत. पार्थ पाटील आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडूमध्ये 4 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. स्ट्रायकिंग एंडला आमिर दाफेदार, वंडर बॉय ऑफ मीरा भाईंदर. पार्थ पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पारचा हा चेंडू, चांगला फटका, लॉंग ऑनच्या डोक्यावरून देखना हा फटका पाहायला मिळतोय. अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना करणारा षटकार आलाय आमिर दाफेदारच्या बॅट मधून. पार्थ पाटील पुन्हा एकदा, यावेळेस देखील बॉलर बॅक ड्रॉ झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल होत नाहीये आणि ते एकच धाव मिळते. पार्थ निराश आहे कारण स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याचा त्याने प्रयत्न केला, कारण आमिर दाफेदारचा झेल होता त्यामुळे हा झेल घेणं फार गरजेचं होतं, परंतु लॉंग ऑफला चांगलं शतरक्षण आणि ते एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 60 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना दाफेदार बॉईज या संघाने फलकावरती धावा उभारल्या त्या बिनबाद 20 धावा. म्हणजेच काय, येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 40 धावा, 40 धावा 18 चेंडू. एका बाजूला संघ पाहतोय आपण दाफेदार बॉईजला आणि एका बाजूला पाहतोय टीम RK मोरवा या टीमला. आज घरच्या मैदानावर संघ खेळतोय. घरचे क्रीडा रसिक मैदानावरती दाखल झालेत, त्यामुळे जमेची बाजू असेल टीम RK मोरव्यासाठी आणि अगदी चांगला खेळ करावा लागेल. आतापर्यंत चांगला खेळ केलाय या संघाने, आतापर्यंत ऑल इज वेल या संघाच्या बाजूने आपण पाहतोय, परंतु येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 40 धावा रोखाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी टीम RK मोरवा या टीमला. विशाल माची ना षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती विशाल माची. पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली याच गोलंदाजाच्या माध्यमातून. तो पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय राऊंड विकेट ना. चांगला फटका आहे लॉंग ऑफला, शतरक्षक करणार नाहीये चूक आणि महत्वाची विकेट. इथे फलंदाज आमिर दाफेदार बॅक टू द पॅव्हिलियन, प्राइज विकेट. महत्वाची विकेट मिळवली, मोठा मासा गळायला लागला. फलंदाज आमिर दाफेदार बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. महत्वाची विकेट विशाल माचीने मिळवली. अगदी पाहिलं तर फलंदाज आमिर दाफेदारला बाद केलाय. न्यू बॅटर अजून एक मोठा खेळाडू उबेद खान, अर्थातच मुन्ना हा खेळाडू आपण पाहतोय. विनर स्पोर्ट्स च्या माध्यमातून खूप जास्त क्रिकेट खेळलाय हा खेळाडू आणि मोठा खेळाडू आहे. आज आपल्या संघासाठी मैदानावरती दाखल झालाय. 17 चेंडू आणि 40 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि 40 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल माची. राऊंड विकेट ना मुन्नासाठी. गोलंदाज तयार. इथे मुन्नाचा हा चांगला फटका ऑन साइडला चेंडूला वळवलाय. अगदी डीप मध्ये शतरक्षक आहे तिथे. चेंडू अडवलाय आणि इथे एकच धाव मिळते. ऋतिक होता त्या ठिकाणी आणि ऋतिकच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं आपण शतरक्षण पाहतोय आणि एक धाव मिळाली फलंदाज मुन्नाला. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावर. 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. दाफेदार बॉईज हा संघ बॅटिंग करतोय. 60 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा या टीमला. चांगली गोलंदाजी RK मोरवा या टीमच्या माध्यमातून आतापर्यंत या मॅच मध्ये पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे परंतु उमेश यष्टांच्या मागे आहे. चुकी होते आणि
बाईच्या स्वरूपात इथे धाव मिळते, अवांतरच्या स्वरूपात, आणि ते एक धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून या सामन्यामध्ये मॅच जिंकण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. मुन्ना त्यासाठी ओळखला जातो, मोठे फटके खेळण्यासाठी तो माहीर आहे, परंतु या मॅच मध्ये त्याला खेळावा लागतील. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, विशाल माची इम्प्रेस करतोय, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. वाह, व्हॉट अ बॉल. अफलातून चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वाईट यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, उत्तरच नव्हतं मुन्नाकडे, आणि इथे मुन्ना शांत राहिला. या चेंडूवरती चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी केली जात आहे. खोलवर टप्प्याचे चेंडू सातत्याने टाकले जातात या मॅच मध्ये, आणि अशा प्रकारच्या चेंडूवरती जर तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल ना, तर तुम्हाला टायमिंग करावं लागतं. इथे टायमिंग होत नाहीये, आणि अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळाला विशाल माचीच्या माध्यमातून. विशाल माची यावेळेस शरीराचा वेध घेतलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न, धाबाची संधी आहे, डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं, आणि ते 2 धावा मिळतील. महत्वाची विकेट होती, लेग बायच्या स्वरूपात इथे 2 धावा. मुन्ना डेंजर झोन कडे धावत होता, विशाल माचीनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे हिट झाला नाहीये, आणि 2 धावा मिळाल्या टीम दाफेदार बॉईजला. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावर. 24 धावा फलकावरती. जबरदस्त गोलंदाजी विशाल माचीने या मॅच मध्ये केलाय. अगदी पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा. या षटकामध्ये देखील फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलाय, फलंदाजांची भंबेरी उडवली आहे, कारण मोठे फटके खेळण्याची संधीच देत नाही. कारण मुन्ना सारख्या मोठ्या फलंदाजाला शांत ठेवणं ही मोठी गोष्ट आहे, आणि हे कार्य हा गोलंदाज मैदानावरती करतोय. विशाल माची पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट ना. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, शतरक्षक ऋतिक आहे तिथे, चेंडू अडवेल, आणि ते 2 धावा घेतल्या जातील का, आणि ते धावाची संधी होती, आणि 2 धावा कंप्लीट करतोय उबेद खान. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावर. 26 धावा, 26 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. दाफेदार बॉईज येणारे 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आरके मोरवा या संघाने 42 धावा केल्या होत्या आणि 1 विकेट गमावली होती, परंतु या उलट दाफेदार बॉईज या संघाने फक्त 26 धावा केल्यात आणि 1 विकेट गमावली आहे. इथून मात्र त्याला पलटवार करावा लागेल, कारण 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता म्हणजेच काय, प्रति षटकामागे तुम्हाला 17 धावा येथे बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. व्हॉट अ मॅच. खूप चांगला खेळ आरके मोरवा या संघाने या मॅच मध्ये केलाय. मिथुन म्हात्रेची बॅटिंग कमालीची होती. जी सुरुवात फलंदाजी करण्यासाठी हवी होती ना, ती सुरुवात मिथुन म्हात्रेने केली, परंतु गोलंदाजी करत असताना विशाल माची अगदी इम्प्रेस करतोय, कारण आमिर दाफेदार या खेळाडूची मोठी विकेट त्यांनी मिळवली आणि पूर्णपणे थोडस बॅकफुटला पाठवलंय टीम दाफेदार बॉईजला. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नियम नाही. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही ना, तोपर्यंत धीर नाही सोडायचा. क्रिकेटमध्ये देखील तसंच काही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना, तोपर्यंत लढायचं, संघर्ष करायचा या क्रिकेटच्या पटलावरती. आणि तो संघर्ष या मॅच मध्ये दाफेदार बॉईजला करावा लागेल, कारण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 34 धावा. व्हॉट अ मॅच. मॅच रंगली आहे, मॅच रंगेल. अगदी आपण मगाशी देखील उल्लेख केला होता, अगदी सामना रंगलाय असं वाटलं होतं. दाफेदार बॉईज एक मोठा संघ आहे, यांच्या विरोधात खेळताना कुठेतरी अडचणीमध्ये सापडेल आरके मोरवा संघ, परंतु आरके मोरवा संघ देखील जिद्दी क्रिकेट आणि संघर्ष क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो आणि या संघाने देखील खूनगाठ बांधली आहे. त्यांना देखील आपल्या घरच्या मैदानावरती हा सामना जिंकायचा आहे. परंतु येणाऱ्या 12 चेंडूवर 34 धावा बनवायच्या आहेत दाफेदार बॉईजला. स्ट्रायकिंग एंडला आराफत जो सलामीला आलाय त्याने संघर्ष केलाय. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅट मधून फक्त 2 धावा. सुमित राऊतचा हा चेंडू, पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, खोलवर टप्प्याला चेंडू होता, परंतु हेलिकॉप्टर उडवला. कमालीचा फटका, बॅकलिपचा वापर केला.
फ्लातून मनकटाचा वापर, वाह वाह वाह, खूप चांगला स्ट्रोक. कारण सुरुवातीला संघर्ष केला आराफतनं, परंतु तदनंतर एका चांगल्या चेंडूला अगदी त्याने मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित केला. चेंडू चांगला होता, परंतु फटक्याची दाद द्यावी लागेल. चांगला फटका खेळला आराफत, कारण संघर्ष करत होता आराफत आणि त्याच्या बॅटमधून हा फटका आलाय. सुमित राऊतच्या विरोधात ठोकलाय षटकार. 11 चेंडू 28 धावांची आवश्यकता. सुमित राऊतचे हे 5 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 5 चेंडूवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल सुमित राऊतला. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट ना. अराफतसाठी ते वाईट बॉल टाकलाय की काय, परंतु नाही, नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर आहे चेंडू आणि इथे मॅचला कलाटणी निर्माण झाली आहे. कारण षटकाराला कुठेतरी दबाव जाणवला या गोलंदाजावरती, परंतु दबावाला न झुगारून त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. नो बॉल टाकलाय आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. स्ट्रायकिंग एंडला अराफत. सुमित राऊतला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण जो विश्वास कर्णधाराने दाखवलाय ना, त्या विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी सुमित राऊतला या मॅच मध्ये करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. सुमित पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत आहे, उंची जास्त, लांबी पायाची आहे, लांबी देखील जास्त, बॉल सीमारेषा पार, षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अराफतच्या बॅट मधून सामना होता कुठे आणि आला कुठे. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळाले. सुमित राऊत इथे चुकी करतोय, कारण नो बॉल टाकला फ्रीडच्या चेंडूवरती. अराफतच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मॅच मध्ये कमबॅक केलाय दाफेदार बॉईज या संघाने. चांगला फटका. अराफत सुरुवातीला शांत राहिला, आता मात्र आक्रमकता दाखवतोय, कारण सलग 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅट मधून येतात. चांगली बॅटिंग सुमित राऊत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस हुकण्याचा प्रयत्न शतरक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु यावेळेस शतरक्षकाला भेदून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मिळते. अगदी मॅचला कलाटणी देणारा हा षटक आहे. आतापर्यंत या षटकामध्ये खूप जास्त धावा, 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. सुमित आणि बाईच्या स्वरूपात इथे 2 धावा मिळतात. इथे डॉट चेंडू आला होता. यष्टांच्या मागे यष्टरक्षक चुकी करतात, तदनंतर बॅकअप होत नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मॅच मध्ये कमबॅक करत असताना दाफेदार बॉईज. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये सुमितनं खूप जास्त धावा खर्च केल्यात. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 8 चेंडू 15 धावा. एका बाजूला अराफत. आज चांगली बॅटिंग करतोय अराफत या मॅच मध्ये. सुमित राऊत बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस देखील मोठा फटका. शतरक्षक ऋतिक तिथे आहे आणि बॉल अति जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 क्रिकेट. 12 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता होती. सुमितने या षटकामध्ये खूप जास्त धावा खर्च केल्यात. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आतापर्यंत या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. सुमित या गोलंदाजानं खूप मोठं षटक आहे आणि अराफतचं कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग तो करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल आर.के. मोरवा या टीमला. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. हा चेंडू फार महत्वाचा आहे. सुमित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट ना.
यावेळेस स्लोवर वन आहे, लॉंग ऑफला खेळले क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू अडवलाय आणि इथे एकच धाव मिळते. येणारे 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. म्हणजेच काय, या षटकामध्ये 7 चेंडू मध्ये 24 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असं म्हणतात ना. आणि अगदी सामना होता कुठे आणि आला कुठे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता, कारण 12 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता होती. सुमित राऊतच्या या षटकामध्ये 24 धावा आरापतच्या बॅटमधून आला. सामना पूर्णपणे खुळा झालेला आहे आणि या मॅच मध्ये आता मात्र कमबॅक करावा लागेल टीम RK मोरवाला. 6 चेंडू 10 धावा. कोणता असा गोलंदाज आहे. जबरदस्त बॅटिंग, अरापत चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. अफलातून बॅटिंग अरापतची पाहायला मिळाली. अक्षरशः तो बरसला या षटकामध्ये, कारण अगदी जर पाहिलं ना तर गाडी 6व्याच गेअरवरती आहे. या मॅच मध्ये ब्रेक लावला जाईल का, धावसंख्येला बेड्या ठोकल्या जातील का, हँडब्रेक खेचणं गरजेचं आहे. कारण जी गाडी सुसाट सुटली आहे ना तिला ब्रेक लावणं गरजेचं आहे. कारण लांबच्या पल्ल्याला असतात गतिरोधक, चांगल्या माणसाला देखील असतात विरोधक. या मॅच मध्ये ब्रेक लावण्यासाठी चांगला गोलंदाज शोधणं आवश्यक आहे. जयदेव असेल का तो गोलंदाज, परंतु नाही, आदित्यकडे विश्वास दाखवलाय. कारण या मॅचची निर्णायक शेवटची अंतिम स्लॉग डेट ओव्हर प्रगतीपथावर आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 30 धावांची भागीदारी या 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळते. अरापतचा मी कौतुक करेन. इथे आदित्यला चांगली कामगिरी करावी लागेल. मोरवा प्रीमियर लीग 2023चं पर्व आदित्यनं गाजवलं होतं. तोच आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती. काय झालं सर, काय झालं. सात चेंडू 10 धावा. आदित्य राऊत बॉलिंग ट्रॅक वरती. इथे धावसंख्येला ब्रेक लावावा लागेल. धावसंख्येला बेडा ठोकावा लागतील. हँड ब्रेक खेचावा लागेल. गोलंदाज आदित्य राऊतला. गोलंदाज तयार. चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी पहिला तो शॉट फाईन लेगला, शॉट लेगला मिथून आहे. चांगलं प्रोटेक्शन. 1 धाव मिळते. येणारे 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हा सामना RK मोरवा या संघाने जिंकला ना तर आदरणीय सन्माननीय हरेश्वरजी राऊत साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी RK मोरवा टीम साठी. हरेश्वरजी राऊत एक चांगले व्यक्तिमत्व आहेत मोरवा गावचे आणि एक समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी अगदी सकाळच्या सत्रापासून या मैदानावरती ते दाखल झालेत आणि मोरवा संघाने हा सामना जिंकला ना तर 5000चं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून. गोलंदाज आदित्य राऊत पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका खेळलेत. ऋतिक आहे तिथे. चेंडू अडवेल का, चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. चेंडूची फेकी केली आहे आणि ते 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 53 या आकड्यावरती. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 4 चेंडू 7 धावा. 7 धावा 4 चेंडू. एका बाजूला संघ पाहतोय टीम RK मोरवा, तो घरचा संघ आहे आणि एका बाजूला पाहतोय दाफेदार बॉईज, अर्थातच एक तो देखील मोठा संघ आहे. व्हॉट अ मॅच. एका बाजूला पाहतोय एक युवा गोलंदाज आदित्य राऊत आणि एका बाजूला पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अर्थातच लेजंड खेळाडू मुन्ना, अर्थातच उबेद खान. आदित्य 4 चेंडू 7 धावांच्या 7 धावांची गरज आहे. सर्वांच्या नजरा आहेत आदित्य राऊत या गोलंदाजाकडे. आदित्य सामना जिंकेल का. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. स्ट्रायकिंग एंडला मुन्ना. मुन्नासाठी फुलटॉस चेंडू होता. शरीराचा वेध घेतलाय. हा चेंडू होता मोठा फटका खेळण्यासाठी. मुन्ना टायमिंग करू शकला नाहीये. या चेंडूवरती 1 धाव येते. येणारे 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सामना आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी. व्हॉट अ मॅच. अफलातून सामना पाहायला मिळतोय टीम RK मोरवा आणि दाफेदार बॉईज या 2 संघामध्ये. जबरदस्त सामना. 7 धावा बनवायच्या होत्या. असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल, परंतु अराफातनं या मॅच मध्ये कमबॅक केलाय. चांगली बॅटिंग केली, परंतु आदित्य राऊत देखील मोठ्या धाटणीचा गोलंदाज आहे.
चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. अशा सिच्युएशन मध्ये गोलंदाजी कशी करावी हे तो जाणतोय. उमेश वाघ देखील त्याच्यासोबत चर्चा करतोय. चर्चा करावीच लागेल. उमेश वाघला आपल्याकडे असलेले अनुभव आदित्यला द्यावे लागतील, कारण सामना फार मोठा आहे. घरच्या मैदानावरती खेळतोय आणि घरच्या क्रीडा रसिकांच्या अगदी पाहिलं तर त्यांच्यासाठी त्यांना सामना जिंकावा लागेल. घरच्या प्रेक्षकांसाठी हा सामना जिंकावा लागेल टीम आर.के. मोरवाला, कारण सामना फार महत्वाचा आहे. परंतु तापेदार बॉईज हा संघ एक मोठा संघ आहे. त्यांच्या विरोधात सामना जिंकणं ही देखील मोठी गोष्ट आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 धावांची. 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य राऊत, स्ट्रायकिंग एंडला आराफत. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. गोलंदाज तयार. जास्त वेळ दौडू नका, सामन्याला सुरुवात करायची आहे. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. आदित्यचा वाह वाह, दांडी 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 गुल. आराफत बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. तर सुस्वागतम 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 या ठिकाणी आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार नेता आदरणीय सन्माननीय संदीपजी राणे साहेबांचं शुभागमन या क्रीडा स्पर्धेमध्ये, आणि त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. सुस्वागतम 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 आदरणीय सन्माननीय संदीपजी राणे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेमध्ये, आणि त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार नेता आहेत आणि साहेबांचं शुभागमन या क्रीडा स्पर्धेमध्ये, आणि त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. आणि त्यांच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिक्युरिटी ठाणे सेलचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय बाबूजी पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. काय मॅच सामना रंगलाय. व्हॉट अ मॅच. अफलातून सामना. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. आराफत त्रिफलाची अफलातून चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज अगदी पाहिलं तर आदित्य राऊतच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार नेता आदरणीय सन्माननीय संदीपजी राणे साहेबांचं शुभागमन, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेट सामन्याची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. तसेच यांच्या सोबतीला आपण आदरणीय सन्माननीय बाबू पाटील साहेबांना देखील पाहतोय. मनसे सिक्युरिटी ठाणे सेलचे ते अध्यक्ष आहेत आणि साहेबांचं देखील शुभागमन. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. आदित्य राऊत अफलातून गोलंदाजी करतोय. नाम तो सुना होगा आदित्य राऊत. हा सामना आदित्यनं जर जिंकवला ना तर इथल्या मातीच्या कणाकणाला प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं नाव असेल आदित्य राऊत, कारण एका चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ बॉलिंग. कारण 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता होती. समोर आराफत होता, मुन्ना होता, आणि त्यांच्या विरोधात लाजवाब गोलंदाजी करतोय मिस्टर आदित्य राऊत. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, मोरवा प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती या गोलंदाजानं, आणि तोच गोलंदाज आज आपल्या घरच्या मैदानावरती अफलातून कामगिरी करतोय. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय मुन्ना उबेद खान. मुन्ना टेनिस बॉल क्रिकेट मधील सर्वात महत्वाचा खेळाडू. त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व गाजवलंय, परंतु त्याच्या समोर आहे एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आदित्य राऊत. काय करेल मुन्ना. अगदी सर्वांच्या नजर या मॅच मध्ये. अफलातून सामना. मंजिल मिले ना मिले हे तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे हे तो गलत बात है. इथे प्रयत्न करावा लागेल मुन्नाला हा सामना जिंकण्यासाठी. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. यासाठी केला होता अट्टास प्रत्येक सामना चुरशीचा व्हावा, आणि तो सामना रंगला. आदित्य राऊत बॉलिंग ट्रॅक वरती. मुन्नासाठी मोठा फटका. चेंडू हवेत आहे आणि ते चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. शतरक्षकाने केली आहे चूक. सामना जिंकला. दाफेदार बॉईज मुन्ना पुन्हा एकदा सिद्ध करतोय टायगर अभी जिंदा आहे. मुन्नाच्या बॅट मधून आलाय धमाका षटकार. व्हॉट अ शॉट. मॅच जिंकली आहे टीम दाफेदार बॉईज न.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता शतरक्षकानं चुकी केली आहे, जेल सोडलाय, हा सामना गमावलाय आर के मोरवाना। हा चेंडू अडवायला हवा होता, एफर्ट्स लावायला हवा होता, चेंडू अडवणं फार गरजेचं होतं। खराब क्षेत्ररक्षक, परंतु हार्ड लक टीम आर के मोरवा हरलात, परंतु वाघासारखे लढलात, कारण चांगला खेळ तुमच्या संघाने आज केला आपल्या घरच्या मैदानावरती। कारण दाफेदार बॉईज सारख्या मोठ्या संघाच्या तुम्ही झोपा उडवल्या होत्या, अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगला। परंतु मी एकच सांगेन, टीम आर के मोरवाला अफलातून खेळ तुम्ही दाखवला या मैदानावरती, परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये ज्या तुम्ही चुका केल्यात ना, त्यामुळे तुम्ही हा सामना गमावलाय। वेल प्लेड टीम दाफेदार बॉईज। आज मुंडा सांगतोय, जर मी लेजेंड झालो, जरी माझं वय झालं असेल, परंतु क्रिकेट माझ्यामध्ये जिवंत आहे। आज पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलंय, कारण मोठी स्पर्धा खेळतोय आणि आयुष्यात एकदा स्वतःला सिद्ध केलं ना, जेव्हा संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना, त्या आदराने झुकतायत आणि मुंडाने आज पुन्हा एकदा सिद्ध केलंय का टायगर अभि जिंदा आहे। आमच्या व्यासपीठावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार नेते आदरणीय सन्माननीय संदीपजी राणे साहेबांना आपण पाहू शकता। त्यांच्या सोबतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिक्युरिटी ठाणे सेलचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय बाबू पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत। खूप चांगलं कार्य ठाणे विभागामध्ये साहेबांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय आणि आज फ्रेंड्स 11 मीरा रोडच्या युनायटेड वे स्टँड या स्पर्धेमध्ये साहेब उपस्थित आहेत आणि